नमस्ते किसान, नमस्ते भारत। मैं किरण किसान पाठशाला के साथ। ये जो आप देख रहे हैं केला, यहाँ से लेकर यहाँ तक आप अंदाज़ा लगा सकते हो ये कितने महीने का होगा, इसकी उम्र क्या होगी। लेकिन मैं आपको बता रहा हूँ ये 4.5 महीने का केला हुआ है। इसका कारण है ये 70-30 मेथड जो अपनी है किसान पाठशाला की गाइडलाइन 70-30 विधि से, और 5/9 पे जिगजैग तरीके से ये केला लगाया हुआ है। पूरी नाली पाली और बेड पे कचरा मल्चिंग। मैं हूँ महाराष्ट्र के टूर पर और विजिट कर रहा हूँ, प्लॉट विजिट। अभी बात करें तो 10 से 12 फीट इसकी हाइट हो चुकी है और इस तरह से तना बना है। नमस्ते। नमस्ते। थोरवे सर, कुठे आहेत आपण? आता आपण मुक्काम पोस्ट संगम, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। दादांचं नाव? राजू ताटे देशमुख। ओके, किती लागवड आहे? 3000 झाड आहेत। 3000 आपलं प्लसचं रोप आहेत का आपलं? G9 प्लस आहे। G9 प्लस 4 सायकलची 4 सायकल 10 एप्रिलची लागवड? हां, 10 एप्रिलची। 10 एप्रिल, बरं। पूर्ण 70-30 70-30 विधी 70-30 आणि 5/9 5/9 5/9 वर याची हाईट जर बघितली आता पूर्ण झाडाची 10 ते 12 फूट आहे। 12 फुट गेले 4.5 महिन्यामध्ये। हां, 4.5 आणि जर आपण बुंदा मोजला याचा, गंगाला मोजायला काय आपलं आणि ते हे काय काढायचं दोरी किंवा हे पुरेल का ते? पुरणार नाही। ठीक आहे ना? हां, त्याच्यानं घ्या। राहू दे अंदाज येते, अंदाज आला मग हां, दूर बघा। मी भेटले हां, ओके। मोजा ते। पावणे 4 म्हणजे 9 त्रिक 27 आणि 9 चौक 28 28 ते 26 इंचाच्या आसपास आहे। 26 ते 30 इंच 26 4.5 महिन्यामध्ये। झाडाची कॉन्टॅक्ट नंबर, कलर आणि हो, मॅच्युरिटी। मॅच्युरिटी, कलर आणि पोगायची आहे का? बघा सरळ हां. चालतं। पोगा जवळ हिथं दाखवतो पोगा तुम्हाला। हं, हा, इथं पान आहे इथं। सुरळीत चालली, बिलकुल सरळ चाललं। ही पान बाहेर केवढं हवा आहे। पण आता 7-7 फुटात झाले, 7-7 फुटात पान आताच झाले। हां, 7-7 फुटात पान झालं। 7-7 फुटाचं पान आताच झालेलं आहे। 7 फुटात। ही सगळी कमाल आहे ना, कमी सायकलची जी रोपं बनवतात हं. बेकिसान, त्याची कमाल आहे। जेवढी जास्त सायकलची रोपं बनवली तेवढं आउटपुट कमी देतात। हं. तर तुमचं 3000 मध्ये काही CME वगैरे नाही, एक सुद्धा प्लॉटवर नाही, एक सुद्धा नाही। एक सुद्धा नाही, बंची टॉप पण नाही नाही। नाही नाही, एक सुद्धा नाही। अं, पुन्हा आता तुम्ही जी बाग बघितलं हां. का, एक सुद्धा झाड होणार नाही तुम्हाला। बरं, मला सांगा, ही पूर्ण एप्रिल महिन्याची लागवड आहे, हा, एप्रिल. फुल उन्हामध्ये। हा, फुल होणार त्याच्यासाठी तुम्ही ताग लावलेला होता? नाही, काय नाही केलं तसं। टाक नव्हतं, गवत राखलं होतं तसं. गवत गवतच होतं, होतं. तण वाढलेलं हां, होतं। तण वाढलेलं बाकी काढलं. सुरुवातीला क्रॉप कव्हर लावले हां, होते, लावलं. त्याच्यात मर वगैरे झाले होते काही? थोडी झाली ती मर, हां, किती? तरी 100-150 रुपये झाले असेल। 100 दिवशी 3000 मध्ये। हां, 3000. ओके, उन्हामुळे। हं. बाकी पूर्ण 70-30 पूर्ण फॉलो हां, करतो। पूर्ण ती. ही जादू आहे ती आहे बरं मॅच्युरिटीची। हम्म. हा जो कलर आहे ना पूर्ण, कळलं, हां. तुम्ही जेवढं देताय पूर्ण उचलतंय झाड। चालतं. बाकीचं काय होतं की खतं देऊन सुद्धा झाड अपटेक करत नाही, हा, घेत नाही। घेत नाही। शेतकरी म्हणतात की आम्ही एवढं देतो पण ते चालच करत नाही। पूर्ण जेवढं देताय तुम्ही तेवढं खाता येते। आता हे बागाची म्हणजे मी आता आज 10-12 झालं केळी करतोय। हं. काय हं. इकडे
साधारण एवढी झाडाला 6 महिने लागतील. 6 महिने मी तेच म्हणतोय यांना बोललो बघा, 4 महिन्याचं वाटत नाही मला. 7 महिन्यात कधी वाटत. आता तार काय ते आपल्याकडे ह्यांना माहित माहित आहे. आहे. ते येऊन गेले ते स्वतः प्लॉटवर हम्म, हम्म, हम्म. थोडं वेळ त्यांना लावली त्यांना. येतात नाही हा. तुमचं ते बी किसाचे सिस्टमच आहे की आम्ही फक्त रोपं देण्याचं काम नाही करत. नेमका होता आपला प्लॉटवर की, visit आणि 3.5 guidelines महिन्याला सगळं त्याच्यामध्ये. खांनी करतो आपण. हा, बरोबर. म्हणजे नियम आहे त्यांचा. हम्म. पण ते आता तेवढ्या लेवलला रोप जात नाहीत खांनीट लेवलला. 3.5 महिने रोप तेवढी होतच नाहीत. नाही होत ना. हा आणि सगळ्यात मेन तुमची पद्धत कुठली पटली मला, हा. ही जी आहे का खांदी बांधली नाही. खांनी बांधणी नाही ती महत्वाचं आहे. खांनी केल्यानंतर काय झालं का, 1 महिना झाड जागेला थांबते. जागे थांबतात ना, रोपतं हा. ना, थांबतात ते. पूर्ण थांबते ती पूर्ण वाढ थांबते. थांबत. हा वाढ बरोबर होत. कंटिन्यू चालू आहे. आता ह्याचा फायदा तुम्हाला सांगा 70-30चा म्हणजे माझ्या ह्यातनं. तर आता काय झालं मी स्वतः शेती करतोय, लेबर नाही कोण नाही. आधी कशी करत तुम्ही ते पारंपरिक पद्धत? ती 5 7-5 7-5 7-5 नाही. हा. त्याचं 7-5चं काय सांगतो मला. आता ही जी ड्रीप आहे ही 2 लाईन आहेत. माझी एक टाकली हम्म. आता ही जी लेबरची पिलं कापती का, हम्म. ही नळी ठेवत नाही 7-5ला. बरोबर. कापून जाते दोन्ही साईडला. कापड दोन बेला चिटकून पडते. हा, हा. बरोबर आहे का, बरोबर ही बरोबर. नळीच राहत नाही तुम्हाला. हम्म, हम्म, हम्म. आणि दुसरी गोष्ट लेबर जाताना येताना ही नळी पूर्ण बेडवर सारी खाली पडते. हा, तेच ना ते सारखे. हा. जी बेड बनवतात ना, सिंगल बेड बनवतात सिंगल बेडवर त्याच्यामुळे जसं मोठं वाढलं, पेंदा वाढला, वाढला नळी की खाली जात. नळी खाली जाते पूर्ण. तुम्ही पाणी देता, खत देता, त्याच्यामध्ये ते सगळं खाली जातात. आणि दुसरी गोष्ट त्याची वल पूर्ण खाली तिकडे जाते. हम्म, हम्म. जे आपण पूर्ण आपलं काम त्या बेडेमध्ये चालते ना, हम्म. ते रान कडक होते चालून चालू अरे वल होते ना बरोबर बरोबर बरोबर. कोरडे त्याच्यावर रान चाललं दबत फिरणारं ते नाही. कडक होतं, हा, दाबते. कडक होत. ती सगळ्यात मेन. आणि ड्रिप कमी लागते ह्याला. 8 बंडल मध्ये एक होती. होत ना, त्याला सिंगल 14 लागते. सिंगल ड्रिपने चालते ते. हम्म. 7x5 त्याला जर 14 केलं लागते तुम्ही, 14 बंडला. त्याला 14 बंडल लागते. डबल ड्रिप लागावं लागतं त्याला. हा. 7x5 जर केलं हा तुम्ही. डबल ड्रिप. सिंगल येतच नाही ती, जोडच नाही. नाही नाही, येतच आहे ना. अंतर लाईन मधलं अंतर वाढलं. ह्याच्याला म्हणजे सगळ्या गोष्टी पाहिल्या का म्हणजे भरपूर माहिती आहे. आणि 1250 रोपं जर केली का आपण एकसाथ तर गावत नाही तेवढी रोपं मालाला. त्या जुन्या पद्धतीत. आता मला लागण तुमची संपली आहे का, त्याच्या महिन्यानंतर ती 200-250 झाडं ची येण चालू येण होणार चालू होती. होती, हा. ती तुम्हाला त्याचा काय फायदा काय नाही. फायदा ती झाला विषय. बरोबर. आता खोडवानंतर तुम्ही केळ मोडून टाकता, बरोबर आहे का. हम्म, हम्म. मग तुम्हाला रान नीट करायची म्हणजे 25-30 दुस हजार करायची. खर्च आला. खर्च आला ना, म्हणजे खर्च करायचंय आला. तुम्हाला. बरोबर. त्याला काय जे आता समजा हे 2-2.5 झाडं तुमची लागण गेल्यानंतर महिन्याने येतात ऐका, ती काय तुम्हाला कशाला गावत नाही ती. नाही. आणि मला सांगा त्याची येण परत ते खोडवी येण कधी होणार. लेटच होणार तो. लेटच होईल. ती तर परत रान म्हणजे दुरुस्त करताना ती तशी मोडून टाका लागते ती. म्हणून काय म्हणजे लॉस मध्ये जाय. म्हणजे त्यांना 2-2.5 झाडं आपण सांभाळायची सामान फुकट आणि सांभाळायचं. फुकाट सांभाळायची आणि परत मोडून टाकायची. परत मोडून टाकायची. काय फायदा? त्याच्या वेळी लावताना 1000 लावा ना. 1000 लावली तर ही परफेक्ट होते. आणि हा, त्याच्यात बघा अजून एक तुमचा, मी बरेच प्लॉट बघितले 7x5 जे लावलेले त्यांनी. दर 3-4 झाडामध्ये एक झाड कमजोर येते. बारकं येते. हे जे बारकं सारखा येते. बंद येते. तुम्हाला हा. अनुभव हो, असतो हो, हो, त्याच्यामध्ये. हो. याच्यात सगळी झाडं एक सारखी आहे. एकसारखी हा एक आता फायदा त्याच्यामध्ये. आता ते झाडाची आता दुसरी म्हणजे हम्म. ह्याच्यात आता माझ्या लाईनला अशी 70 झाडं आहेत बरं का. 70 मध्ये 3 ते 4 झाडं हम्म. त्याच्या जे झाड आहेत का जी फाणी आहेत का काय काढायच्या अशा उलटे आहेत. उलट. हा. कोंबडा 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 तयार हा झाला. उलटा. हा. त्याला कॅरेटला सुद्धा येत नाही, कॅरेटला बी घेत नाही. घेत नाही. घेत नाही ते. का ती विकायची ती विकणार कसं विकतच नाही ती तर माल कशाला घेत? कॅरेट मध्ये बसत नाही नाही. आणि बसलं तर ती विकणार कसं. विकणार. पूर्ण ते फाणी अशी झाले फणी झालेलं. प्रत्येक 4-5 झाड ते येते. तसं हे तुम्हाला सांगतो एकही झाड झालं नाही आज हम्म. नाही होणार. आणि ही लेंथ महत्वाची आहे पानाची. पाण्याचा आणि जे गॅप आहे बघा 5-5 असं एक इंचापेक्षा. याच्यात बघा तुम्ही या ग्राफ मध्ये ज्याला जे एवढा स्पेस भेटतो ना, हा. त्याच्यामुळे बघा खालची पानं सुद्धा हिरवी हिरवी हिरवी- राहिली, हिरवी- शेवटची हिरवी. वेळ. करप्यात पण. 7x5 मध्ये बघा तुम्ही जेव्हा बंच लागतो ना, हा बंच बंच अर्धी पानं जिथं बंच संपलेली त्याची असतात. वरची पानं असतात फक्त. हा. खालची पानं जवळपास ड्रॉप झालेली आहे. ड्रॉप ही पानं राहत नाही. ही पानं राहत नाही. राहत नाही. राहत नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये आहेत सगळे पानं हा, हिरवी. सगळे पानं हिरवी. आणि तुमचं मॅनेजमेंट पण मस्त आहे. एकदम मेहनत तुमची आहे. कुठंही सेगा टोका कुठलं डाग धबधबे काही नाही. नाही अजून तर काय नाही. गॅपिंग वगैरे सगळं मस्त आहे. एक नंबरच आहे प्लॉट. त्यांच्या कष्टाच्या मानाने त्यांनी सांभाळण्यामध्ये एक नंबर उन्हाळी बाग आहे. उन्हाळी. जून मध्ये असते का हा. तुम्हाला एकही झाड लहान मोठं दिसलं नसतं. एक सारखंच दिसला. सगळे झाड सारखी दिसली असती. उन्हाळा म्हणजे उन्हाळ्या नाही त्या दिवसात खूप अहो, 43 चालू होतं त्यावेळेस. त्यात येऊ शकत नाही झाड. तरी त्या मानानं बरं का म्हणजे काय असं ना झाडाची क्वालिटी चांगली आहे. पूर्ण मध्ये व्हायरस तर मला एक बी झाड गावलं नाही आतापर्यंत. पानाचा अंतर्यू चांगला आहे आणि वाढ भरपूर आहे. बरोबर. केला वाढ भरपूर म्हणजे दिवसाच्या मानानं भरपूर वाढ झाली. हे आता दिवसाच्या मानानं ते तुमच्या मेहनतीलाही दाद द्यावं लागेल तुम्ही.
मॅनेजमेंट नाही बरोबर. मला काय म्हणते, फळ जर पिकाचं झाड जर चांगलं असेल तर कष्ट काय झाड चांगलं नसलं तर अब्दुल काय करावं तुम्ही, कष्ट करून काय करता निघ. विद्यार्थीच मला सांगा ढ असल्या त्या सरांना काय करायचं, लोक काय करायचं उदाहरण दिलं. शाळेत मला सांगा आमचं सांभाळणी चांगली नाही, तुमच्या कंपनी नाव ठेवून उपयोग नाही. बरोबर. तुमच्या राजू भाऊसाहेब तादेशमुख 9373 2280 मोबाईल नंबर. पूर्ण दक्षिण महाराष्ट्रामध्ये हा जो सोलापूर बेल्ट आहे एक्सपोर्टसाठी मानला जातो आणि या एक्सपोर्टच्या उद्देशाने आमचा तोच प्रयत्न आहे की इथनं जास्तीत जास्त एक्सपोर्ट म्हणजे जर आता जे 50% होत आहे तर आमचं म्हणणं की 80-90% इथून एक्सपोर्ट व्हायला पाहिजे. याचा फायदा असा आहे की ती बाकीच्या क्षेत्रामध्ये जे केळी होती त्यालाही उठाव मिळतो जर एक्सपोर्ट वाढलं तर. आणि एक्सपोर्टच्या संदर्भात असे प्लॉट असे शेतकरी आहेत मेहनत करणारे की जे एक्सपोर्टला अजून जास्त वाढवण्याचं प्रमाण. जुडे रहो किसान पाठशाला के साथ.